नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि शिक्षक बांधव, आज आपण कुमार भारती प्रथम भाषा मराठी या पुस्तकातील पाठ क्रमांक 8 वाट पाहताना या पाठाचं अध्यापन पाहूया। वाट पाहताना या पाठाच्या लेखिका आहेत अरुणा ढेरे। अरुणा ढेरे यांचा परिचय: अरुणा रामचंद्र ढेरे असं पूर्ण नाव। त्यांचा जन्म 2 फेब्रुवारी 1957 रोजी पुणे येथे झाला। त्या प्रसिद्ध कवयित्री, कथा लेखिका, संशोधक, समीक्षक म्हणून मराठी साहित्यामध्ये परिचित आहेत। ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर रा. चिं. ढेरे यांच्या त्या कन्या। कथा, कादंबरी, ललित लेख, आस्वादक, समीक्षा, संशोधनपर लेखन असे त्यांनी विविधांगी लेखन केले आहे। काव्यात्मकता आणि मानवी नात्यांचा शोध ही त्यांच्या ललित साहित्याची वैशिष्ट्ये आहेत। त्यांचे प्रारंभ, एकक्षरात्र, मंत्राक्षर, निरंजन, जावे जन्माकडे हे कविता संग्रह प्रसिद्ध आहेत। कृष्ण किनारा, अज्ञात झऱ्यावर हे कथा संग्रह प्रसिद्ध आहेत। रूपोत्सव हा स्फुट लेखसंग्रह, मैत्रेयी ही कादंबरी, नागमंडल लोकसंस्कृतीची रंगरूपे, विस्मृती चित्रे हे संशोधनात्मक समीक्षात्मक लेखन त्यांचं प्रसिद्ध आहे। अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 92 यवतमाळ येथे 2019 मध्ये पार पडलं। त्या साहित्य संमेलनाच्या त्या अध्यक्ष होत्या। वेद, उपनिषदे, रामायण, महाभारत, जैन, बौद्ध, ख्रिस्ती धर्मग्रंथ यांचा त्यांनी अभ्यास केलेला आहे। बालकविता देखील त्यांनी लिहिलेल्या आहेत। ताडोबाच्या जंगलात, मामाचं घर, सुंदर जग हे माझे घर या नावाने बालकविता त्यांनी लिहिलेल्या आहेत। अशा या बहुआयामी व्यक्तिमत्वाच्या अरुणा ढेरे यांना विविध पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलेले आहेत। त्यामध्ये अमेरिकेतल्या डॉक्टर लाभसेटवार प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा डॉक्टर लाभसेटवार साहित्य सन्मान त्यांना दिला गेला आहे। सोलापूरचा डॉक्टर निर्मल कुमार फडकुले स्मृती पुरस्कार, लोकशाहीर विठ्ठल उमप पुरस्कार, पुण्याच्या साहित्यदीप प्रतिष्ठानचा साहित्यदीप पुरस्कार, महाराष्ट्र साहित्य परिषदेचा 2017 सालचा ग्रंथ पुरस्कार, स्त्री लिखित मराठी कविता या पुस्तकाला, मृत्युंजयकार शिवाजी सावंत यांच्या स्मृती दिनानिमित्त मृत्युंजय प्रतिष्ठानतर्फे शिवाजी सावंत साहित्य पुरस्कार, महाराष्ट्र राज्यात प्रकाशित होणाऱ्या मराठी विषयावरील उपयुक्त ग्रंथांची निवड करणाऱ्या ग्रंथ निवड समितीचे अध्यक्षपद इसवी सन 2017 पासून त्या भूषवत आहेत। दत्ता हसलगीकर श्रेष्ठ साहित्यिक राज्यस्तरीय पुरस्कार 2019 जुलैमध्ये त्यांना प्राप्त झालेला आहे। असे अनेक पुरस्कार त्यांना लाभलेले आहेत। या पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केलेला आहे। त्यांच्या कार्याची पावती दिलेली आहे। त्यांचं कार्यस्वरूप जर पाहिलं तर 1983 ते 1988 या काळात पुणे विद्यापीठाच्या
शैक्षणिक माध्यम संशोधन केंद्रात त्या अध्यापक निर्माती म्हणून कार्य त्यांनी केलेलं आहे. 1989 ते 1991 या काळात राज्य शिक्षणशास्त्र संस्थेत साहित्य विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आणि पसाय मासिकाची संपादिका म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. त्यानंतर त्या पूर्ण वेळ लेखन आणि संशोधन कार्य करीत आहेत. अशा या बहुआयामी व्यक्तिमत्वाच्या अरुणा ढेरे मॅडम यांनी जो पाठ लिहिलेला आहे त्याचा आपण आता पाठ परिचय पाहूया. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात कशाची न कशाची तरी वाट बघणे ही अठळ गोष्ट असते. या पाठात लेखिकेने वाट पाहणे या गोष्टीचे अनेकविध पैलू उलगडून दाखवले आहेत. वाट पाहणे हा अनुभव कधी सुखद तर कधी दुःखद असू शकतो. त्यात कधी उत्कंठा हुरहुर असते तर कधी दडपण असते. हे या पाठातून लेखिका अरुणा ढेरे यांनी सांगितलेलं आहे. या पाठाची सुरुवात करताना पहा, लेखिकेनं म्हटलेलं आहे, आंब्यावर मोहोर नुसता घमघमत असायचा. अशा वेळी परीक्षा तोंडावर आलेली असायची. मोकळ्या अंगणात अंथरुण पडायची. ती सुट्टी लागल्यावर मार्च एप्रिल मध्ये बाहेर गॅलरीत झोपायला मिळायचं. आणि अशा या उन्हाळ्याच्या दिवसात डोळे मिटताना कोकिळेचं कुहू कुहू कधी ऐकायला लाभेल अशा प्रकारची उत्कंठा मनामध्ये लागायची. म्हणजेच वसंत ऋतूची चाहूल लागल्या कारणानं उत्कंठा भरून असायची. सुट्टीची वाट पाहणं तर केव्हापासून सुरू झालेलं असायचं. अभ्यासाचा आळस नसायचा. पाठांतर आवडायचं. नेमलेली पुस्तकं गोष्टीच्या पुस्तका इतकीच परत परत आवडीनं वाचली जायची. पण अभ्यासाचं वही पुस्तक जरा बाजूला झालं रे झालं की सुट्टीची आठवण उसळी मारून वर यायची. तर असं हे सुट्टीच्या दिवसामध्ये वाचन वेळ आहे. ते वाचन वेळ आपलं पूर्ण करायला लाभत होतं असं लेखिकेनं म्हटलेलं आहे. बकुळीची फुलं, माठातलं वाळा घातलेलं पाणी, आई आत्यांची कुरड्या पापड्यांची घाई, अंगणभर पडणारी वाळवणं, कैरीची डाळ आणि पन, कधी मधी घरची परवानगी मिळाल्यावर चोखायला मिळणारे बर्फाचे गोळे, उसाचा ताजा रस आणि मुख्य म्हणजे खूपच खूप गोष्टींची आणि कवितांची नवी पुस्तकं सुट्टीची किती वाट पाहत असू आम्ही. तर परीक्षा संपल्यानंतर या सगळ्या गोष्टीची लेखिका उत्कंठेने वाट पाहतात. कारण त्या त्यांच्या आवडीच्या गोष्टी आहेत आणि म्हणून त्यांना त्या कधी येतील असं वाटत असतं. लेखिकेने पुढे आपल्या बिऱ्हाडाविषयीचं वर्णन केलेलं आहे. हा वाडा जो आहे त्या राहतात त्या वाड्याचं वर्णन लेखिकेने केलेलं आहे. त्याचबरोबर पुस्तकं जी काही वाचायला मिळत आहेत त्या वाचायला मिळालेल्या पुस्तकातून न पाहिलेले देश, न पाहिलेली माणसं, न अनुभवलेले प्रसंग, अनोळखी तरी पण आपले वाटणारे, ओळखीचे धागे जुळणारे, न जुळणाऱ्या गोष्टी सुद्धा किती थक्क करणाऱ्या अशा प्रकारचं वर्णन या पुस्तकांबद्दल लेखिकेने केलेलं आहे. म्हणजेच यातून आपल्याला दिसून येतं की लेखिकांना पुस्तकं वाचण्याची आवड आहे आणि त्या आवड असल्या कारणानं पुस्तकं वाचण्याची वाट पाहत आहेत हे यातून स्पष्ट होतं. त्यानंतरची आणखी एक वाट पाहणं आपल्या जीवनातलं होतं असं लेखिका म्हणतात की ते कोणतं पहा, पोपटांच्या थव्याचं वाट पाहणं असायचं. लेखिकांच्या घराच्या मागे एक मोठं उमराचं झाड होतं.
त्या उंबराच्या झाडावर थवेच्या थवे यायचे, उतरायचे. गाठी गाठीचं ते झाड पिक्या उंबराने आणि रागूंच्या हिरव्या पंखाने इतकं सुंदर होऊन जायचं, मी वाट पाहायचे त्या थव्यांची, असं लेखिकेच्या तोंडून येतं. म्हणजेच एकंदरीत बघा की जे निरीक्षण आहे किंवा जे सभोवतालचं वाट पाहण्याबद्दलचं वातावरण आहे ते लेखिकेला आकर्षित करत आहे. पुढे मग कवितेचं बोट लेखिकेनं घट्ट धरून ठेवलेलं आहे आणि ती कविताच लेखिकेची मैत्रीण झाली. कधी पण केव्हा पण मैत्रिणीला जसं आपण हाक मारतो, तिच्याकडे धावतो, तिच्या बरोबर भान विसरून मनातलं वाटेल ते बोलतो, तशा प्रकारची जीवाभावाची लेखिकेची कविता ही काय झाली, मैत्रीण झाली, असं लेखिकेने म्हटलेलं आहे. पुढची आठवण थोडीशी भीतीदायक किंवा हुरहुर लावणारी अशा प्रकारची लेखिकेने सांगितलेली आहे. आत्याची आठवण सांगितलेली आहे. लेखिकांची आत्या ज्या आहेत त्या आत्या उरळी कांचनच्या मराठी शाळेमध्ये नोकरी करायच्या. आता अर्थातच ह्या जुन्या आठवणी आहेत. आजच्या सारखी उरळीला सहज जाण्यासारखी वाहनांची सोय नव्हती. या त्यांच्या आत्या सकाळी 8 वाजताच घरातून निघायच्या, बस पकडून रेल्वे स्टेशनला जायच्या, मग पॅसेंजरनं उरळीला जायच्या. जाण्या येण्याचा असा हा जो काही प्रवास आहे, तो प्रवास या सकाळी 8 वाजता घरातून गेलेल्या आत्या कधी कधी 9, 9:30 वाजता रात्री घरी परत यायच्या. मग लेखिका आणि त्यांची भावंड किंवा आम्ही भावंड त्यांची वाट वाड्याच्या दिंडी दरवाज्यात उभं राहून पाहायचो. आत्या येईपर्यंत वाट बघून रडू गळ्याशी दाटलेलं असायचं, असं वर्णन त्या करतात. धाकटा भाऊ जो आहे तो झेप टाकून तिला लोंबकळायचा आणि मग समज आलेल्या लेखिका, ज्या लहानपणाच्या लेखिका आहेत, त्या रडू आवरत हसण्याचं भास निर्माण करायच्या. अशा तऱ्हेनं बघा या ठिकाणी आत्याबद्दलची वाट पाहणं ही मात्र लेखिकेनं काय सांगितलेले आहे की थोडा जीव फुटून जायचा, हुरहुर लागायची, भीती वाटायची, अशी आठवण आत्याबद्दलची लेखिकेने सांगितलेली आहे. पुढची एक आठवण लेखिकेंनी सांगितलेली आहे. परदेशी सिनेमा पाहिलेला आहे त्याची आठवण. चिनी सिनेमा पोस्टमन इन द माउंटन हे त्याचं नाव. तो चित्रपट त्याने पाहिलेला आहे. या चित्रपटामध्ये पहाडी प्रदेशामधला एक जुना पोस्टमन आजारी पडल्यामुळे त्याच्या जागी त्याच्या मुलानं काम करायचं ठरवतो. मुलगा काही त्या कामाला तयार नसतो, कारण ते काम जिकिरीचं आहे, सोपं नसतं. वाड्या वस्त्यामध्ये पायी चालत जावं लागतं, वाहनांची सोय नसते. अशा कामाबद्दल मुलाचा काही दृष्टिकोन योग्य नसतो, पण नाईलाजानं त्याला ते करणं भाग पडतं. एका वस्तीवर दोघं हे बापलेक जातात. तिथं त्या झोपडीशी एक अंध म्हातारी बसलेली असते. पोस्टमन आल्याचं तिला बरोबर हालचालीवरून समजतं आणि ती आनंदून जाते. का आनंदून जाते तर तिला बाहेर गावी असलेल्या आपल्या मुलाचं पत्र आलेलं आहे याची जाणीव होते आणि मग तिला तो आनंद होत असतो. पण प्रत्यक्षात मित्रांनो, म्हातारीच्या मुलानं तिला पत्र पाठवलेलं नसतं. पण त्या पत्रामध्ये तो पोस्टमन सांगत असतो की त्यानं आपल्या आईची खूप प्रेमानं विचारपूस केलेली असते. तिला घेऊन जायला तो लवकरच येणार असल्याचं त्यानं लिहिलेलं असतं. हे सगळं ऐकताना म्हातारीच्या तोंडावर खूप समाधान, आनंद असायचा. मग तो त्याच्या बरोबर असलेला
मुलगा जो आहे तो मुलगा पुढे होतो आणि त्याला तेव्हा दिसतं की बापाच्या हातात काय आहे, कोरा कागदच आहे, त्यावर काहीच लिहिलेलं नाही. म्हातारी मात्र त्याच्या बापाला पुन्हा पुन्हा धन्यवाद देते, आशीर्वाद देते. मग तिथून लांब आल्यावर मुलाला बाप सांगतो की ती म्हातारी आपल्या दूर गेलेल्या मुलाची वाट पाहत आहे, त्याच्या पत्राची, त्याच्या येण्याची ती वाट पाहत आहे. तिचा मुलगा कधीच तिला पत्र लिहित नाही, तिची चौकशी पण करत नाही, पण तिचं वाट पाहणं पोस्टमनला ते मात्र सहन होत नाही. आणि म्हणून म्हातारीला आनंद वाटावा, दरवेळी पोस्टमन म्हातारीला आनंद वाटावा आणि म्हातारीचे शेवटचे दिवस सुखा समाधानात जावे, चांगले जावे, यासाठी म्हणून तो पोस्टमन काय करतो, नाटक करतो किंवा तो प्रत्यक्षात नसलेली गोष्ट करतो. आणि हेच त्या मुलाला पुढे वडिलांचं नाटक पुढे चालवायचं असतं. तर त्या चित्रपटातून शहरगावी राहणाऱ्या मुलांची पत्र हाच म्हातारीच्या जगण्याचा एकमेव आधार आहे. हे त्याबरोबर प्रौढ पण समंजस पोस्टमननं ओळखलेलं आहे. नुसता तो पत्र पोहोचवणारा सरकारी नोकर नाही, तो एक माणूस आहे, पण नुसता माणूस नाही, भला माणूस आहे. आणि म्हणून तो आपल्या तरुण मुलाला त्या पहाडातल्या वाटा आणि खेडी दाखवत नाही, तर तिथली माणसं देखील त्याला दाखवतो. माणसांपर्यंत पोहोचवण्याचे पूल दाखवतो, मार्ग दाखवतो. म्हातारीचं वाट पाहणं सुखाचं करण्याची पद्धत त्यानं आपल्या मुलाला समजावली आहे. आणि म्हणून वाट पाहणं ही गोष्ट इतर वेळी सुखाची थोडीच असते. दुःख, काळजी, भीती, अस्वस्थता, तडफड, कितीतरी गोष्टी त्यामध्ये भरलेल्या असतात. पावसाची वाट पाहणारा शेतकरी पहा, तो वाट पाहताना किती पावसाबद्दल आतुर झालेला असतो. किंवा पंढरपूरच्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी जे काही भक्त जात असतात, त्यांचे ते अभंग किंवा त्यांची जी आर्तता किंवा त्यांची जे काही व्याकुळता आहे ती आपण अनुभवली तर त्यामध्ये देखील हा वाट पाहण्याचा भाग दिसून येतो. त्यामध्ये जरी करुणेचा स्पर्श झालेला असला तरी एखादी गोष्ट जर प्राप्त करायची असेल तर त्यासाठी काही गोष्टी कराव्याच लागतात, हे देखील लेखिकेने सांगितलेलं दिसून येतं. कित्येक मोलाच्या गोष्टी सहज मिळाल्या तर त्याचा मोलच आपल्या लक्षात येणार नाही. आणि म्हणून वाट पाहताना आपल्याला संयम शिकता येतो, धीर धरायला शिकता येतो किंवा एखाद्या गोष्टीवरचा विश्वास घट्ट करायला आपल्याला मदत होते. आपल्यात डोळस अशी श्रद्धा, पक्की अशी श्रद्धा निर्माण होत जाते आणि आपला जीवनाकडे बघण्याचा ध्यास वाढत जातो. हे सगळं वाट पाहताना घडत जातं असं लेखिकांना म्हणायचं आहे. हे सगळं वाट पाहण्याची गोष्ट सांगताना किंवा मनात सहज विचार येतात आणि म्हणून लेखिका शेवटी म्हणतात, पहा, जे हवं ते सहज जर हाती आलं तर त्यातली गंमत तितकीशी काही राहणार नाही. थोडी वाट पाहायलाच लागते किंवा तडपड भोगायलाच लागते, तर सुखाची चव वाढते, यशाची गोडी वाढते, प्रेमातली मायेतली तृप्ती वाढेल आणि आयुष्याबद्दलची ओढ ही वाढेल असं लेखिकेने वर्णन केलेलं आहे. एकंदरीत बघा, जीवनाकडे आपण जर मागे वळून पाहिला तर आपल्याला भूतकाळ आठवतो आणि भूतकाळातल्या अशा काही गोष्टी आहेत की त्यातून आपल्याला पुढचं आयुष्य, भविष्य जगायला देखील मदत करणाऱ्या गोष्टी असतात. तशा प्रकारे बघा, अगदी लेखिकेने बालवयातल्या गोष्टी सांगितलेल्या आहेत किंवा वाचनाचं महत्व सांगितलेलं आहे. पोस्टमनच्या व्यक्तिमत्वातली गुणवैशिष्ट्य दाखवलेली आहेत किंवा लेखिकेला वाट पाहायला लावणाऱ्या गोष्टी त्यांचं त्यांनी वर्णन केलेलं आहे. एकंदरीत वाट पाहणं
जसं सुखद आहे तसंच काही वेळेला दुःखद आहे. पण असं जरी असलं, सुखदुःखाचा हा जो काही जीवनाचा मार्ग आहे तो मार्ग प्रत्येकाला चालावाच लागतो. ज्याच्या त्याच्या वाट्याला ज्या त्या गोष्टी आलेल्या असतात त्याला त्या पार करून हा जीवनाचा मार्ग पार करावा लागत असतो. आणि म्हणून या पाठामध्ये एकंदरीत लेखिकेने बघा उत्कंठावर्धक आठवणी सांगताना सुट्टी, त्याचबरोबर उमराचं झाड त्यांच्या जीवनातलं ते सांगितलेलं आहे. दुसऱ्या हुरहुर वाढवणाऱ्या आठवणी सांगताना आत्यासंबंधीच्या आठवणी सांगितलेल्या आहेत. दडपण वाढवणाऱ्या गोष्टी सांगताना बघा पोस्टमन आणि त्याच्या मुलाच्या काही आठवणी सांगितलेल्या आहेत. सामाजिक जीवन जगताना मित्र हो अशा प्रकारे काही गोष्टी दुसऱ्याला आनंद देण्यासाठी देखील कराव्या लागतात. त्यातून आपल्याला आनंद मिळत असतो, स्वानंद देखील आपल्याला लाभत असतो. आणि म्हणून दुसऱ्याच्या सुखासाठी देखील काही वेळेला आपल्या जीवाची पर्वा न करता विचार करणारे देखील अनेक समाजामध्ये लोक पाहता येतात किंवा पाहतो आपण. तर वाट पाहणं या काही चांगल्या किंवा फायद्याच्या, त्याचबरोबर काही हुरहुर लावणाऱ्या, दडपण वाढवणाऱ्या अशा आठवणी या पाठामध्ये लेखिका अरुणा ढेरे यांनी केलेल्या आहेत. यामध्ये बघा मित्र हो, आपल्याला पाठाची वैशिष्ट्य सांगता येतील. निरीक्षण शक्ती जोपासली पाहिजे. आपण निरीक्षण शक्ती जोपासली पाहिजे म्हणजे अवतीभोवती आपण सजगतेने पाहायला शिकलं पाहिजे. चांगलं काय वाईट काय हे देखील पाहायला शिकलं पाहिजे. त्यानंतर वाचनानं जीवन समृद्ध होतं, हा संदेश या पाठातून आपल्याला मिळतो. प्रियजनांची वाट पाहणं, आनंद आणि हुरहुर याचं वर्णन आलेलं आहे. पोस्टमन या व्यक्तिरेखेतून आपल्याला सामाजिक जाणीवेची, संवेदनशीलतेची शिकवण मिळते आणि दुसऱ्याचा आनंद त्यातून आपल्यालाही स्वानंद मिळतो. आणि पाठ पाहण्यातील सुखदुःख याबद्दलचं लेखिकांनी छान प्रकारे वर्णन केलेलं आहे. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, आपण ही आपल्या जीवनामध्ये वाट पाहत असतो. दीर्घ सुट्टीनंतर बघा आपल्याला शाळा कधी सुरू होईल याची वाट पाहत असतो आपण, किंवा परगावी गेल्यानंतर आपल्या घरी कधी जाईल असं आपल्याला वाटत असतं. तेही वाट पाहण्यातलाच एक प्रकार आहे. आणि म्हणून या पाठाद्वारे आपण देखील एक छान संदेश घेऊया, बोधपर अशा प्रकारची शिकवण घेऊया आणि आपलं जीवन सफल आणि स्वयंपूर्ण बनवूया. हाच या पाठातील संदेश म्हणता येईल. धन्यवाद.